नमस्कार. वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. लेखक आहेत समर. महाराजांच्या निर्णयाने अयोध्येची अपकीर्ती होणार आहे, त्याचे काय? कित्येक राजदूत, ऋषी, राजे राज्याभिषेकाच्या सोहळ्याला पाहण्यासाठी राज्यसभेत आले आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचे? भरत अयोध्येतही नाहीत. अयोध्येत नसलेला राजकुमार अयोध्येचा नवा युवराज होणार आहे असे त्या सर्वांना सांगायचे का? अयोध्येची थट्टा होईल. राज्याभिषेकाचा विषय पुढे करून लक्ष्मण त्याच्या मनातील रोष मांडण्याचा प्रयत्न करत होता. लक्ष्मण, त्या सर्वांना योग्य शब्दात उत्तर देण्यात येईल. मला तुझ्या मनातील क्रोध जाणवत आहे, मात्र तू नियतीवर विश्वास ठेवायला हवा. ज्या परमेश्वराने कैकेयीला हा वर मागण्याची बुद्धी दिली, त्याने माझ्याकरिता वनवासामध्ये काहीतरी विशेष कार्य आयोजित केले असेल. माझे वनवासात जाणे हा दैवाचाच एक भाग आहे. माझ्या नशिबी वनवास जाणे असेल म्हणूनच कैकेयीने मला वनवासात पाठवले. अन्यथा कालपर्यंत माझ्यावर प्रसन्न असणारी माझीच माता मला का वनवासात पाठवेल? तू याबाबत सारासार विचार कर. तुला क्रोधावर नियंत्रण मिळवायला हवे, कारण मी 14 वर्ष अयोध्येत अनुपस्थित असताना तुला सर्वांची काळजी घ्यायची आहे. रघुनंदन, तू माझा क्रोध शांत करण्यापेक्षा त्या पापी माणसांच्या हेतूवर शंका का घेत नाही आहेस? तुला देखील ठाऊक आहे की हे राज्य जिंकण्यास तू सक्षम आहेस. तुला युद्ध करण्याचीही आवश्यकता नाही. मग तरीही तू दैव आणि नशीब यासारखे फसवे शब्द वापरून माझी समजूत का घालत आहेस? कर्तृत्वावर विश्वास असला की दैवाची काळजी करावी लागत नाही. माझा तुझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्या पापी कैकेयीने संपत्तीच्या लोभामुळे राज्य जिंकण्याचा हट्ट धरला आहे. तो हट्ट योग्य आहे का? महाराजांनी ऐनवेळी तुला युवराज न होण्याची आज्ञा देणे योग्य आहे का? पत्नीच्या गोड बोलण्यात फसवून राज्याचे भविष्य बदलणे योग्य आहे? मी अनुद्गार काढणे योग्य नसेल तर या सर्व गोष्टी देखील अयोग्यच आहेत ना? वस्तुतः महाराजांना या राज्याचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकारच नाही. शास्त्रानुसार त्यांनीच वानप्रस्थ स्वीकारून वनात जायला हवे. ते इथे राण्यांमध्ये बसून चुकीचे निर्णय घेत आहेत. लक्ष्मणाने रामाला प्रतिप्रश्न विचारले. राम, लक्ष्मणाचे बोलणे अतिशय योग्य आहे. तरीही तुला वनवासात जायचे असेल तर मी सुद्धा तुझ्यासह वनवासात येईल. मला हे राज्य नको, ही संपत्ती नको. मला तुझा सहवास हवा आहे. तुझ्याशिवाय मी या राज्यात राहून काय करू? तू हे ऐश्वर्य उपभोगायला हवे. तू अयोध्येच्या प्रासादातच राहायला हवे. तुला वनात कंद खावे लागतील. तुला जमिनीवर झोपावे लागेल. नाही नाही राम, मी सुद्धा तुझ्यासह वनात येणार आहे, कौसल्या म्हणाली. माता, जोपर्यंत तात जिवंत आहे तोपर्यंत तो त्यांच्यासोबतच राहणे योग्य असेल. भरतही अतिशय नम्र, धर्मशील आणि नीतिवान पुरुष आहे. तो तुला कोणत्याही प्रकारचे दुःख होऊ देणार नाही. तात अतिशय दुःखी आहेत. त्यांना या अवस्थेत सोडून तू माझ्यासह वनात येऊ शकत नाहीस. तू इथे त्यांच्यासोबत थांबायला हवे, श्रीरामांनी स्पष्टपणे सांगितले. श्रीरामांनी कौसल्याला नकार दिल्याचे पाहून लक्ष्मणाने श्रीरामांसह वनवासात जाण्याबाबत विचारणा केली नाही. त्याने संन्यासाचा वेश धारण करून थेट श्रीरामांसमोर प्रकटणेच उचित समजले. आता वनवासात येण्याबाबत विचारले तर श्रीराम अवश्य नाही म्हणतील याची त्याला खात्री होती. त्यामुळे लक्ष्मण काहीच बोलला नाही. श्रीराम कौसल्याला समजावत होते. कौसल्याला वनवासात नेण्यासही त्यांनी नकार दिला होता. धर्माबाबत प्रदीर्घ विवेचन करून त्यांनी अखेर कौसल्याचे मन वळवले. त्यांनी कौसल्याची अनुमती मिळाल्याशिवाय वनवासात जाण्याची घोषणा न करण्याचा निश्चय केला. शेवटी कौसल्याने मनावर दगड ठेवत श्रीरामांना अनुमती दिली. कौसल्या श्रीरामांच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली, राम, तू एक वचन दे. 14 वर्षांनी तू तुझे हे सुंदर मुख मला दाखवशील ना? तू एक दिवसही विलंब करू नकोस. मी तुझी प्रतीक्षा करेन. ही 14 वर्षे माझ्या जीवनातील सर्वात कठीण 14 वर्ष असणार आहेत. मात्र या 14 वर्षांचा शेवटही तितकाच आनंददायी असेल. तू सुखरूप परत येण्याचे वचन दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.
श्रीरामांनी मातेला 14 वर्षांनी अयोध्येत परतण्याचे वचन दिले. त्यांनी मातेचा निरोप घेतला. लक्ष्मणाला सोबत घेऊन ते राणी कौसल्येच्या कक्षातून स्वतःच्या कक्षाकडे जाऊ लागले. कौसल्येनंतर आता सीतेचा निरोप घेणे गरजेचे होते आणि वस्तुतः अवघडही होते. सीतेने सुखदुःखात त्यांच्यासह राहण्याचे वचन दिले होते. कौसल्या पतीसह कुटुंबासमवेत अयोध्येत राहू शकत होती. मात्र सीतेला श्रीरामांशिवाय दुसरे कुणीही नव्हते. श्रीरामांचेही सीतेवर अतिशय प्रेम होते. एकीकडे सीतेचा विचार करताना श्रीरामांचे मन राज्याभिषेकाचा सोहळा रद्द केल्यावर समोर येऊ शकणाऱ्या समस्याचा उपाय शोधण्यात व्यस्त होते. ते लक्ष्मणाला म्हणाले, प्रथमतः यज्ञाकरिता एकत्रित केलेल्या सामग्रीला राजप्रासादातील एखाद्या कक्षात नेण्याची व्यवस्था कर. ती सामग्री भरताचा राज्याभिषेक होताना उपयुक्त ठरेल. राजदूतांची आणि ऋषींची क्षमा मागण्याचे कार्यही तुलाच करावे लागणार आहे. त्यांनी अगदी शाप दिला तरीही तू क्रोधित होऊ नकोस. त्यांचा आपण अपमान करत आहोत, त्यामुळे त्यांना रोष व्यक्त करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. राजसभेतील काम संपले की महाराज दशरथांना धीर देण्यासाठी त्यांच्या कक्षात जा. त्यांचे मन शोकसागरात बुडाले आहे. त्यांना तूच धीर देऊ शकतोस. इतके बोलून श्रीराम चालायचे थांबले. त्यांनी लक्ष्मणाकडे पाहिले. त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, लक्ष्मण, मी तुझ्या पराक्रमावर आणि विवेकावर विश्वास ठेवून या सर्वांना एकटे सोडून अरण्यात जात आहे. भरत आल्यावर सर्व काही सुरळीत होईलच. राज्यकारभारातही तुला भरताचे सहकार्य करायचे आहे. कायम लक्षात ठेव की भरत आणि मी एकच आहोत. तू भरतावर रागाहून कोणताही निर्णय घेऊ नकोस. लक्ष्मणाचे डोळे पाणावले. दादा, मी इथे राहणार नाही. मी तुझ्यासह अरण्यात येणार आहे. मी इथे ऐश्वर्याचा उपभोग घेईन आणि तू वनात राहशील, हा विचारच मला असह्य वाटत आहे. मी एकतर इथे विद्रोह करेल किंवा तुझ्या सेवेसाठी वनात येईल. लक्ष्मणाने त्याचा मनोरथ सांगितलाच. लक्ष्मणा, तू उर्मिलेचा विचार केला आहेस का? माझ्यासाठी त्या युवतीला का दंड देत आहेस? तू माझ्यासोबत येणे म्हणजे तिला दुःखाच्या दरीत ढकलणे. या सगळ्यात तिचा काहीच दोष नाही. तरीही तिने विरह का सहन करावा? तू केवळ माझा विचार करू नकोस. श्रीरामांनी लक्ष्मणाला समजवण्याचा प्रयत्न केला. दादा, वहिनी सुद्धा इथेच राहील. मग उर्मिलाही तिच्याप्रमाणे इथे राहिली तर काय बिघडते? लक्ष्मणाने विचारले. बंधू, सीता ही माझी पत्नी आहे. आम्ही सुखदुःखात एकत्र राहण्याचे वचन दिले आहे. ते पाळण्यासाठी ती माझ्यासोबत वनात येऊ शकते. मात्र उर्मिलेच्या जीवनात माझ्या प्रारब्धामुळे दुःखाचे वादळ येऊ नये. मला वनात जाण्याची आज्ञा देण्यात आली आहे म्हणून माझ्या धर्मपत्नीलाही वनात जावे लागणे वेगळे, आणि तू माझी सेवा करण्यासाठी वनात आल्यावर उर्मिलेला इच्छा नसताना वनात यावे लागणे वेगळे. तू तिचा विचार कर. दादा, मी तुझ्यासाठी प्राणत्याग करायलाही तयार आहे. तुझ्यासाठी लढताना मी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करणार नाही. हा तर केवळ 14 वर्षांचा प्रश्न आहे. काही वर्ष प्रपंच केला नाही तर काहीच बिघडणार नाही. लक्ष्मण त्यांच्या मतावर ठाम होता. अनुज, मला 14 वर्षे तुझ्याशिवाय अरण्यात राहावे लागणार आहे. मला तुझी आठवण येईलच, पण तुझ्या आठवणीने दुःखी होण्यापेक्षा अयोध्या तुझ्यासारख्या वीरांमुळे सुरक्षित आहे या विचाराने मी निश्चिंत होईल. माझा विश्वास तू सार्थ ठरवशीलच. तू इथेच थांबावेस अशी माझी इच्छा आहे. तू चिंतन करावे आणि त्यानंतरच निर्णय द्यावा. लक्ष्मणाची पाठ थोपटून श्रीराम त्यांच्या कक्षाकडे निघाले. उर्मिला सतत झुडूककडून आणि तिच्या विश्वासू दास्यांकडून राजप्रासादात घडणाऱ्या घटनांची माहिती घेत होती. तिच्या मनात विचारांची चलबिचल सुरू होती. तिला काही केल्या प्रासादातील परिस्थितीचे आकलन होत नव्हते. लक्ष्मणाने वनवासात जाण्याचे ठरवले तर आपणही वनवासात जाण्याचा हट्ट धरू असे तिने मनोमन ठरवले. मन बऱ्यावाईट विचारांनी विचलित होत असतानाच तिने लक्ष्मणाला कक्षात येताना पाहिले. उर्मिलेला आता त्याच्याकडून अयोध्येचे वर्तमान आणि भविष्य समजणार होते. उर्मिलेला लक्ष्मणाच्या डोळ्यांमध्ये क्रोध आणि दुःख या दोन्ही भावना दिसत होत्या. त्याने कक्षात येताच अंगावरील अलंकार काढण्यास प्रारंभ केला. रेशमी राजवस्त्रांच्या मागे ठेवलेले साधे केशरी वस्त्र काढले.
उर्मिलेने लक्ष्मणाचा मनोरथ ओळखला. उर्मिलेने विचारले, नाथ, श्रीरामांचा यौवराज्याभिषेक आज होणार आहे. तुमचे काही बोलणे झाले का? आणि तुम्ही सर्व अलंकार का काढून ठेवत आहात? लक्ष्मण कोणत्याही विषयाबाबत चर्चा करण्याच्या अवस्थेत नव्हता. विविध शस्त्रास्त्रे एकत्र करतानाच तरला. श्रीरामांनी 14 वर्षासाठी वनवास स्वीकारला आहे. मी सुद्धा त्यांच्यासह 14 वर्षासाठी वनवास स्वीकारणार आहे. लक्ष्मणाचा हा अभिप्राय उर्मिलेला अपेक्षित होता. त्यामुळे तिने आश्चर्य व्यक्त न करता लगेच वनवासात येण्याचा हट्ट धरला. तुम्ही वनवास स्वीकारणार असाल तर मी सुद्धा वनवास स्वीकारेल. ताई श्रीरामांशिवाय आणि मी तुमच्याशिवाय अयोध्येत राहू शकणार नाही. तुम्ही श्रीरामांची सेवा करावी, मी ताईची सेवा करण्यासाठी तुमच्यासोबत येईन. उर्मिले, हा प्रश्न केवळ वनवासाचा नाही. माझे अंतःकरण मला सांगत आहे की या 14 वर्षांमध्ये अत्यंत महत्वाच्या प्रसंगांना सामोरे जायचे आहे. त्याकरिता माझे वनवासात जाणे आवश्यक आहे. दादाला माझ्या मदतीची आवश्यकता भासू शकेल. नाथ, तुम्ही हे काय सांगत आहात? मला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. तुमचे एकटे राहणे आवश्यक आहे तर मी तुमच्यासोबत राहणार नाही. तुम्ही जिथे निवास कराल तिथे मी निवास करणार नाही. मी तुमच्या निवासस्थानापासून काही योजन दूर निवास करेल. पण मला इथे एकटं सोडू नका. लक्ष्मणाने उर्मिलेच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्याकडे प्रेमाने बघत तो म्हणाला, तू काही योजन दूर असलीस तरी मी तुझा विचार करेनच. तू माझ्या दृष्टीसमोर नसलीस तरी मी तुझ्या सुरक्षेबाबत चिंता करेन. यामुळे मी दादाच्या सुरक्षेवर पूर्णतः लक्ष देऊ शकणार नाही. मी तुला वचन देतो की 14 वर्षांनी मी तुला अयोध्येत अवश्य परतेल. त्यानंतर मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. पण तुला आणि मला 14 वर्षांचा विरह सहन करावाच लागणार आहे. आता मात्र उर्मिलेच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. ती वनात राहण्यासाठी तयार होती. परंतु अयोध्येच्या या भव्य प्रासादात लक्ष्मणाशिवाय एकटे राहणे तिच्यासाठी अधिक दुःखदायी होते. तिला प्रतिवाद कसा करावा हे देखील सुचत नव्हते. कारण लक्ष्मणाने श्रीरामांसह वनवासात जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्याच्या सहवासाची इच्छा बाळगणे अतर्क्य होते. नाथ, माझ्यासमोर हे धर्मसंकट उभे राहिले आहे. या जन्मात मला 14 वर्षांचा हा एकांतवास का सहन करावा लागणार आहे? असे मी कोणते पातक केले आहे? आपण काही गेल्या दिवसांमध्ये जी स्वप्ने पाहिली ती कधी पूर्ण होणार? आपल्या मनात सहजीवनाची जी पालवी फुटत होती ती बहरणार तरी कशी? या संकट काळात मी तुमच्यासोबत राहिले नाही तर मी तुमच्यावर खरे प्रेम करते हे मला तरी कसे म्हणता येईल? खऱ्या प्रेमाची व्याख्या मी तुला काय समजावू? तुझे प्रेम माझ्या प्रेमाहून कित्येक पटीने श्रेष्ठ आहे. प्रेम आचरणासाठी जितकं सोपं आणि सहज तितकंच समजून घ्यायला गूढ आणि स्वरूपहीन असतं. माझ्या दूर जाण्याने फार असे काय होणार आहे? पुन्हा जन्मोजन्मी सोबत राहण्याकरिता आपण सिद्ध आहोतच. तुम्ही खरेच वैराग्याचा निश्चय केला आहे की वनवासाचा निश्चय केल्याने वैराग्य स्वीकारले? तुम्ही वैराग्य धारण करणार असाल तर मी मात्र प्रेमाचे गोडवे कसे गाऊ? प्रेम अव्यक्त राहूच शकत नाही. आहे ते प्रेम, आहे त्या वयात, आहे त्या परिस्थितीत आणि आहे त्या माध्यमातून व्यक्त करता आले नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ आहे. लक्ष्मणाच्या वैचारिक सिद्धांतांना उर्मिलेने प्रांजळ प्रश्नांनी निरुत्तरित केले. तुझा विचार अतिशय योग्य आहे, परंतु आपण सर्वच नियतीच्या योजनेमुळे बांधलो गेलो आहोत. आपले कार्य आपल्या जन्मापूर्वीच ठरलेले आहे. त्यानुसारच आपल्याला बुद्धी, चित्त आणि महत्वाकांक्षा प्राप्त होते. तुला इतकी वर्षे तुझ्या इच्छेविरुद्ध एकटे राहावे लागणार आहे हे पाहून मलाही दुःख होत आहे. तू मला आनंदाने वरले आणि मी तुला 14 वर्षांसाठी सोडून जात आहे. ही परिस्थिती बदलणे माझ्या हातात असते तर मी सर्वतोपरी प्रयत्न केला असता. मी आता श्रीरामांना विद्रोह करण्याचा सल्ला दिला होता, किंतु त्यांनी विद्रोहाचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांना सल्ला देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. लक्ष्मणाने त्यांची हतबलता व्यक्त केली. तुम्ही पर्यायांचा विचार केला नाही. काहीतरी मार्ग निघू शकतो. नाथ, मला सोडून जाऊ नका. तुम्ही गेल्यावर माझे जीवन मृतप्राय होईल.
मी एकटी इथे काय करू, कसं जगू? उर्मिलेच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. उर्मिलेच्या अश्रूंकडे पाहिले तर तिच्या सहवासाचा मोह कर्तव्यापेक्षा प्रबळ होईल असा विचार लक्ष्मणाच्या मनात आला. त्यामुळे या क्षणी कठोर होऊन उर्मिलेचा सहवास नाकारण्याचे त्याने ठरवले. देवी, या जीवनात मी केवळ एक गोष्ट मागत आहे. यानंतर मी केवळ तुझ्या सुखाची चिंता करेन. तुझ्या सुखातच माझे सुख असेल. किंतु आज मी माझ्या स्वार्थाचाच विचार करत आहे असे समज. आज मला रोखू नकोस. दादासह अरण्यात जाणे माझे कर्तव्य आहे. मला कर्तव्याकडे डोळेझाक करता येणार नाही. लक्ष्मणाचे हे कठोर विधान ऐकून उर्मिलेचे अवसानच गळाले. आता हट्ट, प्रतिवाद किंवा याचना करणे व्यर्थ होते. लक्ष्मणाने चर्चेची सर्व दारे एकाच वाक्यात बंद केली. उर्मिलेने होता नव्हता तो धीर एकवटून म्हटले, तुम्ही असा निश्चय केला असेल तर माझ्यासमोर अयोध्येत राहणे हा एकच पर्याय शिल्लक आहे. मी हट्ट करणार नाही, पण तुम्हाला एका गोष्टीची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. मला ठाऊक आहे की या प्रसंगी माझे बोलणे अस्वाभाविक वाटेल, पण ही गोष्ट मला नंतर सांगता येणार नाही, म्हणून आत्ताच सांगते. वनवासात येऊन तुमची सेवा करू शकत नसले तरी येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना देऊन तुम्हाला इथेच सावध करू शकते. माझी इतकी मदत झाली याचे मला समाधान असेल. असे कोणते संकट तुला डोळ्यांसमोर दिसत आहे? लक्ष्मणाने विचारले. नाथ, तुम्हाला लंकाधिपती रावण ठाऊक आहे का? हो, मी त्याच्याबाबत बरेच काही ऐकले आहे. तो रावण ताईच्या स्वयंवरात सहभागी झाला होता. तुम्हाला ज्ञात आहेच की ताईच्या स्वयंवरात श्रीराम वगळता सर्वच राजे पराभूत झाले. रावणही त्या पराभूत राजांपैकी एक होता. तो मिथिलेतून स्वगृही गेल्यावर झुडूकने मला एक धक्कादायक बातमी सांगितली. मला आज त्या गोष्टीचे स्मरण झाले. झुडूकच्या म्हणण्यानुसार रावण अत्यंत गर्विष्ठ आणि बलाढ्य आहे. तो येण्याची वार्ता कळताच अगदी दास्याही त्याच्यासमोर न जाण्याचे निमित्त शोधून लपतात. तो एकदा माझ्या समोरही आला होता. तेव्हा मलाही त्याच्या दृष्टीतली राक्षसी तृष्णा दिसली. ती केवळ दिसलीच नव्हती तर त्याच्या वागण्या बोलण्यातूनही जाणवत होती. पुढे तो स्वयंवरात सहभागी झाला. तेव्हा मी तिथे नव्हते, पण झुडूक उपस्थित होती. परशुरामांचे धनुष्य उचलताना रावणालाही अगदी घाम फुटला, तरी धनुष्य उचलता आले नाही. स्वर्गाला जिंकणारा रावण एक धनुष्य उचलू शकत नाही हे पाहून उपस्थितांनी त्याची चेष्टा केली. शेवटी तो पिताश्रींवरच धावून गेला. त्यांना धमकावत म्हणाला की मी सीतेला कधी ना कधी माझ्या प्रासादात नेईनच. मी हा अपमान आजन्म विसरणार नाही, असेही तो म्हणाला. तुम्ही अयोध्या सोडून अरण्यात जात आहात. रावणाला हे समजतात तो तुमच्यावर आक्रमण करू शकेल. तेव्हा तुम्ही श्रीरामांचे आणि ताईंचे रक्षण करावे. रावणाचे तुमच्याशी काहीच वैर नाही, मात्र तो श्रीराम आणि ताईंवर आक्रमण करू शकतो. उर्मिले, तू हा प्रसंग सांगितला हे बरेच झाले. मी आता अखंड सावधान असेल. मी देखील त्या दुष्ट रावणाच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. दक्षिणेकडील लंका या राज्याचा तो अधिपती आहे. त्याच्या राज्यात सर्व काही सोन्याचे आहे असे म्हणतात, कारण ती नगरी कुबेराने वसवली आहे. रावणाने त्याच्या भावालाही राज्यातून हकलले. विद्याग्रहणादरम्यान महर्षी वशिष्ठांनी त्याच्या राज्याबाबत आम्हाला सांगितले आहे. त्याचा मुलगा मेघनाथ हा इंद्राला पराभूत करून ब्रह्मांडाचा स्वामी होण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला एक तप संन्यस्त असलेला क्षत्रियच मारू शकेल असे वरदान लाभले आहे. लक्ष्मण म्हणाला, श्रीराम दक्षिणेकडे निघाले तर रावणाला तुमचा ठाव घेणे सहज शक्य होईल. उर्मिलेने चिंता व्यक्त केली. उर्मिले, यामुळेच मी तुला वनात न येण्याची विनंती करत आहे. तू माझ्यासोबत असशील तर कदाचित रावणाच्या सैन्यापुढे मी एकाच वेळी तिघांची रक्षा करू शकणार नाही. दादा आणि मी मिळून युद्ध करू व वहिनीचे रक्षण करू. माझं ऐक, तू इथे थांबणंच योग्य आहे. मग मला वचन द्या, तुम्ही स्वतःच्या, श्रीरामांच्या आणि ताईच्या प्राणांचे रक्षण करून 14 वर्षांनी अयोध्येत सुखरूप परत याल. एका दिवसाचाही विलंब होणार नाही. उर्मिला गहिवरून आली. मी या ईश्वराचे स्मरण करत तुला वचन देतो. आता मला निघायला हवं.
लक्ष्मण त्वरित कक्षाबाहेर गेला. त्यालाही ठाऊक होते की उर्मिलेसमोर जितका वेळ उभे राहू तितकेच पाय जड होतील आणि अयोध्या सोडणे अवघड होईल. त्याला या अशा जड पायांसह मोहातून वैराग्याकडे जाता आले नसते. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता लक्ष्मण कक्षाबाहेर गेला. तीच लक्ष्मणाची आणि उर्मिलेची वनवासापूर्वी शेवटची भेट ठरली. या प्रसंगी एकमेकांना योग्य अयोग्यतेच्या तुलादंडात तोलणे यथोचित ठरले नसते. लक्ष्मण त्याचे कर्तव्य पार पाडत होता. उर्मिलेवर नियतीने निःसंशय अन्याय केला होता. तिला विचार करण्याची, निर्णय घेण्याची किंवा तडजोड करण्याचीही संधी मिळाली नव्हती. जे तिच्या भोवती घडत होते तेच तिच्या आयुष्याला दिशा देत होते. तिला स्वतःच्या जीवनाला स्वतः आकार देण्याची सुविधाच नव्हती. उर्मिला हतबल होती. तिच्या जीवनात आनंद कधीही शाश्वत राहिला नव्हता. आताही तो शाश्वत राहिला नाही आणि भविष्यातही राहणार नव्हता. तिकडे श्रीरामांनीही सीतेला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र सीतेने अयोध्येत राहण्यापेक्षा प्राणत्याग करण्याची भूमिका घेतली. सीतेचा प्रतिवादही योग्य होता. तिने पवित्र यज्ञकुंडातील अग्नीला साक्षी मानून श्रीरामांसह जीवन व्यतीत करण्याचे व्रत स्वीकारले होते. कोणत्याही दुःखाला एकत्र सामोरे जाण्याने परस्परांना वचन दिले होते. दोघांमध्ये परस्परांप्रती प्रेम होते, स्नेह होता आणि आदरही होता. श्रीरामांनी एक पत्नीव्रत स्वीकारले होते. त्यामुळे या दोघांचे एकमेकांशिवाय राहणे अशक्य होते. कैकेयीने श्रीरामांना वनवासात धाडले असले तरी संन्यस्त राहण्याची सक्ती केली नव्हती. त्यामुळे सीतेला सोबत न नेण्याचे कोणतेही कारण श्रीरामांकडे नव्हते. ते केवळ सीतेच्या सुखाचा विचार करीत होते. तिचा सहवास लाभला नाही तरी चालेल, मात्र वनवासातील कष्टप्रद जीवन सीतेच्या वाट्याला येऊ नये याकरिता श्रीराम प्रयत्न करत होते. मात्र सीतेने त्यांचा आग्रह मान्य केला नाही. ती सुद्धा श्रीरामांसह अरण्यात जाण्यास तयार झाली. सीतेचा आणि उर्मिलेचा कक्ष अगदी जवळ होता. सीता कक्षाबाहेर आल्याचे उर्मिलेने दुरूनच पाहिले व ती रडतच सीतेकडे धावत गेली. उर्मिला वनवासात येणार नसल्याने श्रीरामांनी सीतेला सांगितले होते. तर सीतेच्या अंगावरील केशरी रंगाचे सामान्य वस्त्र पाहून सीता देखील श्रीरामांसह वनवासात जाणार आहे असे उर्मिलेला समजले. पतीच्या वियोगाचे दुःख व्यक्त करण्याकरिता बहिणीकडे यावे तर बहीणही वनवासात जात असल्याचे दिसले. उर्मिलेच्या मनावर चहूबाजूंनी आघात झाले होते. अयोध्येत तिचे कुणीच राहिले नव्हते. कलहामुळे आता मांडवीही तिच्यापासून दुरावण्याची शक्यता होती. आता जावे तरी कुठे? कुणाकडे बघून आनंदित व्हावे? कुणाला सुखदुःख सांगावे? कुणाच्या दुःखात दुःख आणि कुणाकडे बघून सुखी व्हावे? उर्मिलेला काहीच समजत नव्हते. उर्मिला सीतेच्या खांद्यावर डोकं ठेवून हुंदके देत होती. सीतेच्या डोळ्यातही अश्रू होते. या प्रसंगी काय बोलावे? एकमेकींना काय सांगावे? कसे थांबवावे? केवळ कैकेयीच या तिघांना थांबवू शकत होती. मात्र ती विजयाचा आनंद साजरा करण्यात आणि भरताच्या राज्याभिषेकाचे स्वप्न पाहण्यातच मग्न होती. ती आता चांगुलपणा दाखवेल याची तीळ मात्र शक्यता नव्हती. तरी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता अयोध्येबाहेर जाईपर्यंत कैकेयीचे मन पालटावे अशी प्रार्थना उर्मिला करत होती. दुर्दैवाने तिची प्रार्थना स्वीकारली गेली नाही. सीतेने उर्मिलेचे पाठ थोपाटली. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिचे अश्रू पुसले. उर्मिले, केवळ 14 वर्षे. 14 वर्षांनी आपल्याला पुन्हा भेटायचे आहेच. पुन्हा एकमेकींची सखी होऊन सुखदुःख उपभोगायचे आहे. जे बदलू शकत नाही त्याकरिता रडायचे कशासाठी? ताई, वर्तमान बदलू शकणार नाही म्हणूनच वेदना होत आहे. वर्तमान बदलू शकले असते तर दुःख व्यक्त करणे सोडून मी वर्तमानाला नियंत्रित केले असते. हा सगळा दैवाचा खेळ आहे. तात मला त्या शेतात न ठेवता घरी घेऊन आले नसते तर बहुधा आपली भेटच झाली नसती. पण आपल्या नशिबात एकमेकींचा सहवास लिहिला होता. 14 वर्षांनी पुन्हा आपल्या नशिबात एकमेकींचा सहवास लिहिला आहेच. ही 14 वर्षे एका क्षणाप्रमाणे कधी जातील ते कळणार देखील नाही. ताई, ही 14 वर्षे कशी जातील हे मला ठाऊक नाहीच. मात्र या 14 वर्षातील प्रत्येक क्षण एका युगाप्रमाणे प्रदीर्घ वाटणार आहे हे निश्चित.
मी हा क्षणही संपू नये याकरता प्रार्थना करत आहे. आजचा दिवस जितका दीर्घ काळ जगता येईल तितका जगायची माझी इच्छा आहे. सूक्ष्म आणि दीर्घ हीच प्रकृतीची माया आहे. उर्मिले, आपल्या वाट्याला येणारे जीवन शक्य तितक्या आनंदाने जगण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नसतो. आपण ज्या समृद्ध जीवनाची कल्पना करतो ते आपल्याला कधीही लाभत नाही. पण या काटेरी प्रवासात एक सुखद गोष्ट आहे. तुला भविष्याची शाश्वती आहे. आम्ही 14 वर्षांनी अयोध्येत परतणार आहोत हे भविष्य आताच ठाऊक आहे. आमची प्रतीक्षा करणे कठीण ठरू शकते हे मीही जाणते. किंबहुना माझ्याकरिताही तुझ्याशिवाय जगणे अत्यंत दुःखदायीच आहे. पण आज तुला खंबीर व्हावेच लागेल. ताई, मला या क्षणी काहीच समजून घ्यायचे नाही. मला केवळ आणि केवळ तुझा सहवास हवा आहे. नाथ मला सोडून केव्हाच राज्यसभेत गेले आहेत. त्यांनीही मला निरोप दिला आहे. 14 वर्षे आमची भेट होणार नाही. उर्मिलेचे वाक्य ऐकून सीता आश्चर्यचकित झाली. श्रीरामांसह लक्ष्मणही वनवास स्वीकारण्यास असल्याचे तिला ठाऊक नव्हते. हे काय सांगतेस? हे कधी ठरले? माता कैकेयीने केवळ श्रीरामांनाच वनवासात जाण्याची आज्ञा दिली आहे. देवर लक्ष्मण अरण्यात का येत आहेत? त्यांनी इथे तुझ्यासोबत थांबायला हवे, सीता उद्गारली. ते श्रीरामांच्या सेवेसाठी त्यांच्यासोबत अरण्यात जात आहेत. ते श्रीरामांवर सर्वाधिक प्रेम करतात. केवळ प्रेम नव्हे, श्रीराम त्यांना देवते समान आहेत. त्यामुळे श्रीराम वनामध्ये असताना अयोध्येत राहणे त्यांना उचित वाटले नाही. ताई, मी आता काय करू? अयोध्येत माझे कुणीही राहणार नाही. तुम्ही सर्व मला सोडून जात आहात, उर्मिला उसासे देत म्हणाली. मग तू सुद्धा आमच्यासह अरण्यात ये. तू श्रीलक्ष्मणांशी याबाबत चर्चा केलीस का? मी त्यांना हाच प्रश्न विचारला, मात्र त्यांनी मला नकार दिला आहे. ते केवळ वनवास स्वीकारणार नाहीत तर ब्रह्मचर्य धारण करणार आहेत. मी त्यांना याबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले की भविष्यातील एका महान कार्यासाठी त्यांना सिद्ध व्हायचे आहे. त्यांचे अंतःकरण त्यांना तात्पुरता संन्यास घेण्याची आज्ञा देत आहे. ताई, ते कायमचा संन्यास धारण करणार नाहीत ना? मला अतिशय भीती वाटत आहे. उर्मिले, असे काहीच घडणार नाही. तुझ्याशी नुकताच विवाह झाला असताना ते तरुण वयात संन्यास घेऊ शकत नाही. धर्मशास्त्रानुसारही ते योग्य ठरणार नाही. श्रीरामही भाऊजींना अनुमती देणार नाहीत. 14 वर्षांनी तुला पुन्हा संसार सुरू करता येईल. ईश्वराच्या योजनेवर विश्वास ठेव. सकारात्मक विचार करण्याशिवाय उर्मिलीकडे दुसरा पर्यायही नव्हता. तिच्या भोवती इतके नकारात्मक वातावरण होते की या वातावरणात नकारात्मक विचार करत राहिल्यास ती दुःखाच्या सागरात खोल बुडाली असती. 14 वर्षे लवकर संपतील आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे संसार सुरू होईल असे स्वप्न उर्मिलीला बघावे लागणार होते. या स्वप्नाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही स्वप्न बघणे तिच्या खिन्न मनाला हितकारक ठरणार नव्हते. उर्मिला परिस्थितीसमोर हतबल होती. काळ आणि दैव या दोन्ही गोष्टींना त्यांचे वर्चस्व वारंवार दर्शवण्याची खोड असावी. व्यक्तीची दृढता आणि विवेक तपासण्याकरिता काळ आणि दैव वारंवार कठोर परीक्षा घेत असावे. सर्व भावंडांमध्ये उर्मिलेला सर्वात कठीण परीक्षा द्यावी लागणार होती. कौसल्याला शोक झाला तरी ती पती समवेत आणि मुलांसमवेत राहणार होती. सीतेला वनवासात जाण्याचे दुःख असले तरीही ती पतीसोबत राहणार होती. केवळ उर्मिलेवर एकटे राहण्याचे बंधन होते. लक्ष्मणाला त्याच्या प्रिय भावासमवेत राहण्याची संधी होती. उर्मिलेची बहीणही 14 वर्षासाठी गर्द अरण्यात दूर जाणार होती. पतीच्या दुराचाराला पोटात घेऊन त्याची साथ देणाऱ्या पतिव्रतांपेक्षा उदात्त कार्यासाठी पतीचा विरह सहन करून त्याला आजन्म साथ करणारी उर्मिला अनेक पटींनी श्रेष्ठ होती. ताई, याच नियतीने माझ्या जीवनातून 14 वर्षे हिरावून घेतली आहेत. या नियतीवर मी कसा विश्वास ठेवावा? एक वेळ मी अल्पायुषी झाले असते तरी मला दुःख झाले नसते. पण हा 14 वर्षाचा एकांतवास मृत्यूपेक्षा भयंकर आहे. उर्मिला, या प्रसंगी असे अशुभ विधान नको करूस. मला आता राजप्रसादात जायला हवे. माता आणि सखींना निरोप घेऊन आम्ही आत्ताच अरण्यात जाणार आहोत. तू मला रोखू नकोस. सीता उर्मिलेच्या खांद्याला वात्सल्याचा स्पर्श करून पुढे जाऊ लागली.
तुला रोखणे शक्य असते तर मी केव्हाच रोखले असते. लक्ष्मणाने वनवासात जाण्याचा निश्चय केल्यापासून उर्मिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. तिच्या चेहऱ्यावर सर्वत्र अश्रूंच्या धाऱ्या दिसत होत्या. सतत हुंदके दिल्याने आणि रडण्याने क्षीण झाल्याने उर्मिलेचे हातपाय थर कापत होते. दुःखाच्या धक्क्यामुळे ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली असती. मात्र तिने शरीरात अवसान आणून ताईचा अधिकाधिक सहवास लाभावा याकरिता सीतेसह संपूर्ण प्रासाद फिरण्याचे ठरविले. तिच्या समोर जीवनाचे तत्वज्ञान मांडून तिला समजावणे सीतेसाठी तसे सोपे होते. राजवैभवाचा त्याग करावा लागला तरीही पतीच्या सहवासाचे सुख सीतेच्या जीवनात होते. मात्र उर्मिलेचे काय? सहजीवनाचा आनंद घेण्यापेक्षा दुःखाच्या असंख्य क्षणांचा सामना करत एका भयानक एकांतवासाला सामोरे जाणे हे तिचे दुर्दैवी प्रारब्ध होते. सीता मिथिलेतून अयोध्येत आलेल्या तिच्या सर्व दास्यांना आणि सखींचा निरोप घेऊन राजमातांच्या कक्षात गेली. अतिशय जड अंतकरणाने सर्वांचा निरोप घेऊन सीता राजसभेत उपस्थित झाली. तेथे बघते तर काय, श्रीरामांसह लक्ष्मणही भगवी वस्त्रे परिधान करून संन्यासात जाण्यासाठी सज्ज होता. तत्पूर्वी श्रीरामांनी सीतेला वनवासाची तयारी करण्याचे सांगून राजसभेकडे प्रस्थान केले. महाराज दशरथ राजसभेत पोहोचले होते. राजा दशरथांचा आशीर्वाद घेऊन पुढे वनवासाकडे प्रस्थान करावे असे श्रीरामांच्या मनात आले. राजसभेकडे जाताना त्यांना बंधू लक्ष्मण साध्या केशरी वस्त्रामध्ये राजभवनाच्या द्वाराजवळ उभा असलेला दिसला. श्रीराम समोर येताच लक्ष्मणाने वाकून त्यांना वंदन केले. श्रीरामांनी त्याला अयोध्येत राहण्याची सूचना देऊनही लक्ष्मण वनवासात जाण्यासाठी अगदी राजवस्त्रांचा त्याग करून आणि केशरी वस्त्र परिधान करून राजसभेजवळ उभा होता. इतर सर्वांनी श्रीरामांसह वनवासात जाण्याची इच्छा दर्शवली होती व श्रीरामांनी विरोध केल्यावर माघार घेतली होती. मात्र लक्ष्मणाने त्याच्या मनातील भावना बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतूनच व्यक्त होणे योग्य मानले. हेच श्रीराम आणि लक्ष्मणाच्या नात्याचे वेगळेपण होते. अनुज, मी तुला अयोध्येची देखरेख ठेवण्याची सूचना दिली होती. तू इथे आहेस म्हणून मी वनामध्ये निश्चिंत राहणार होतो. तू हट्ट धरू नकोस. तू अयोध्येत राहणेच संयुक्तिक आहे. इथे पिताश्रींची काळजी कोण घेईल? श्रीराम म्हणाले. त्यांची काळजी घेण्याकरिता त्यांच्या राण्या आणि पुत्र अयोध्येतच राहणार आहेत. राहिला प्रश्न अयोध्येचा, तर भरतही गुणी आणि विद्वान आहे. तो अयोध्येची योग्य ती काळजी घेईल. तो आता धावत पडत अयोध्येकडे निघालाच असेल. दादा, तू केवळ अयोध्येचे नाव पुढे घेऊन मला थांबवत आहेस. मला वनवासात कोणताही त्रास होणार नाही. मी तुझ्याशिवाय इथे राहूच शकणार नाही, हे तूही जाणतोस. तू स्वतःहून पर्यटनाच्या हेतूने भारत भ्रमण केले असते तर मी तुझ्यासोबत मुळीच आलो नसतो. पण तुझ्यावर अन्याय झाला आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहणे हा माझा धर्म आहे. तुला जी पित्याची आज्ञा वाटत आहे तो माझ्या मते अन्याय आहे. मी त्यांच्या विरुद्ध विद्रोह करू शकत नसलो तरीही मी तुझ्यासोबत अवश्य येऊ शकतो. श्रीरामांनी लक्ष्मणाला रोखण्याचा प्रयत्न थांबविला. त्यांनी क्षणभर त्याच्या वेशाकडे पाहिले. लक्ष्मणाच्या हातात एक लाकडी पेटी होती. तिच्याकडे बघत श्रीरामांनी विचारले, हे तुझ्या हातात काय आहे? दादा, या पेटीत धनुष्य, बाण, कुऱ्हाड आणि इतर शस्त्र आहेत. अरण्यामध्ये फिरताना आपल्याला आपला रस्ता स्वतःच तयार करावा लागेल. काटेरी वृक्ष कापावे लागतील. हिंस्र पशूंचा संहार करावा लागेल. राक्षसांनी आक्रमण केले तर धनुष्याचा उपयोग होईल. हा विचार करून मी सर्व शस्त्रास्त्रे या पेटीत ठेवली आहेत. लक्ष्मणाने वनवासाची चांगलीच पूर्वतयारी केली होती. उत्तम. माझ्या कक्षातून माझे धनुष्यही सोबत घे. प्रथमतः आपण महाराजांची भेट घेऊ. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेऊनच वनवासाला प्रारंभ करू. भरत आणि शत्रुघ्नाला भेटता आले असते तर चांगले झाले असते, किंतु आपल्याकडे एवढा वेळ नाही. दादा, एक प्रश्न विचारू का? लक्ष्मण काहीसा अवघडला. विचार. आपण अयोध्येच्या वनामध्ये निवास करणार आहोत की अयोध्येची सीमा ओलांडून दक्षिणेकडे जाणार आहोत? आपण प्रथमतः दक्षिणेकडे जाऊन ऋषींचे दर्शन घेऊ. त्यांच्याकडून तत्वज्ञानाची दीक्षा घेऊ. पुढे ऋषी जे तीर्थक्षेत्र सुचवतील त्याच तीर्थक्षेत्राजवळ निवास करू.
दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मित केले. श्रीराम आणि लक्ष्मण राजसभेकडे निघाले. श्रीरामांनी राजसभेत जाऊन राजा दशरथांचे आशीर्वाद घेतले. दशरथांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ऐन तारुण्यात पुत्राला वनवासात जाण्याची आज्ञा देण्याचे कठोर कार्य त्यांच्या हातून घडले होते. वस्तुतः राजा दशरथांनी श्रीरामांना कोणतीही आज्ञा दिली नव्हती. कैकेयीच्या मुखातून वर ऐकता श्रीरामांनी वनवासात जाण्याचा निश्चय केला व दशरथांच्या मनावरचे ओझे उतरवले होते. कारण राजा दशरथ स्वतःहून रामाला वनवासात जाण्याची आज्ञा देऊच शकले नसते हे श्रीरामांना ठाऊक होते. त्यामुळे श्रीरामांनी वनवासात जाण्याची परस्पर तयारी केली. रामासह लक्ष्मणही वनवासात जाणार असल्याने राजा दशरथांना कळले. एका पाठोपाठ एक दुःखाचे डोंगर त्यांच्या भावविश्वावर कोसळत होते. अनेक वर्षापूर्वी कैकेयीला दिलेल्या 2 वरांमुळे आज 2 पुत्रांना वनवासात जावे लागत आहे हे पाहून राजा दशरथांना अपराधी असल्यासारखे वाटू लागले. मात्र ज्या स्त्रीमुळे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेला वनवासात जावे लागत होते तिचे मन अद्याप द्रवले नव्हते. तिला या विजयाचा असुरी आनंदच झाला होता. ती केवळ भरताच्या परतण्याची प्रतीक्षा करत होती. मात्र इकडे राजा दशरथांचा प्राण आहत झाला होता. त्यांच्या मनातून जगण्याची इच्छाच लुप्त झाली होती. केवळ श्रीराम आणि लक्ष्मणच नव्हे तर नव्या सुनेलाही वनवासात जावे लागणार आहे हे कळल्यावर राजा दशरथ निशब्द झाले. नव्या सुनेला वनवासात जाऊ दिले तर इतर प्रजाजन काय म्हणतील, महाराज जनक काय म्हणतील. हा राजा एका सुनेलाही सुखी ठेवू शकला नाही. विवाह झाल्यावर काही दिवसातच तिला वनवासात कष्ट सोसावे लागतील, तेही माझ्यामुळे. मनात येणारा प्रत्येक विचार दशरथांना अपराधाच्या ओझ्याखाली दाबत होता. यानंतर आनंदाने जगणे दशरथांना कदापि शक्य होणार नव्हते. जीवनात सदैव विजय आणि आनंद पाहणारे राजा दशरथ वृद्धापकाळात अपराधीपणाच्या भावनेमुळे अतिशय खचले. त्यांचे दुःखही फार काळ टिकले नाही. त्या दुःखाने काही दिवसातच मृत्यूचे त्यांनी टोक गाठले व राजा दशरथांचा करुणामय मृत्यू झाला. अखेरच्या 2-4 दिवसांमुळे दशरथांचे संपूर्ण आयुष्य ही एक शोकांतिका ठरली. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासाठी 14 वर्षे राक्षसांच्या आणि पशूंच्या क्षेत्रात राहणे हे अतिशय अवघड कार्य होते. रघुकुळातील अनेक राजकुमार दरीत किंवा खाणीत कोसळून, नदीमध्ये बुडून किंवा याप्रमाणे नैसर्गिक संकटात अडकून यापूर्वीही मृत्युमुखी पडले होते. तो सर्व इतिहास ज्ञात असल्यामुळे उर्मिलेचे मन केवळ विरहाच्या दुःखामुळेच नव्हे तर लक्ष्मणावर ओढावणाऱ्या संकटाचा विचार करूनही खिन्न झाले होते. ती राजसभेत उपस्थितच होती, मात्र आता लक्ष्मणासह संवाद साधण्याचाही कोणता मार्ग नव्हता. दुर्णच त्याच्याकडे बघायचे आणि ओल्या डोळ्यांनी निरोप द्यायचा, एवढेच ती करू शकली. आपल्या वेदनेला संयमाच्या कोंदणात बसवून कर्तव्याचे हा अन्याय तिच्यावर कुणी जाणून बुजून केला नसला तरी अबोल राहून त्याचा स्वीकार केल्याने उर्मिला कदाचित इथेही दुर्लक्षितच राहिली आणि पतीसह वनवासात जाणाऱ्या सीतेच्या त्यागाचा काळाने गौरव केला. महामंत्री सुमंत्र शरयूच्या किनाऱ्यापर्यंत श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेला सोडवण्यासाठी जातील असे ठरले. श्रीराम शरयूपर्यंतच रथातून जाणार होते. राजप्रासादाबाहेर रथ उभा होता. अयोध्येचे सर्व प्रजाजन त्या रथाभोवती जमले होते. त्या जनसागरातून रथ पुढे नेणेही कठीण होते. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता महाराज दशरथांच्या चरणांना वंदन करून रथाकडे निघाले. अयोध्येचा नवा राजा राज्याभिषेकापूर्वीच अयोध्या सोडून वनवासात जाणार होता. 14 वर्षे अयोध्येला भरताच्या पर्यायी राजवटीत जगायचे होते. राजा दशरथ श्रीरामांना, लक्ष्मणाला आणि सीतेला रथामध्ये बसलेले पाहून उभ्या जागीच कोसळले. त्यांच्या पायात त्राण राहिले नाही. मुखामध्ये शब्द उच्चारण्यासारखे सामर्थ्य राहिले नाही. श्रीराम राजप्रासादातून जाताच महाराज दशरथ बेशुद्ध झाले. आता मात्र कैकेयीला विधवा होण्याची भीती वाटू लागली. महाराजांच्या मृत्यूचे खापर तिच्या मस्तकीच फुटणार होते. रथाभोवती असणारे सर्व प्रजाजन श्रीरामांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या नावाचा जय जयकार करत होते. जनतेचे एवढे समर्थन, मंत्र्यांचे पाठबळ आणि
राजाचा विशेष स्नेह संपादन करूनही श्रीरामांना राज्यारोहणाची लालसा झाली नाही. कारण राज्य करणे हे त्यांच्या तारुण्याचे उद्दिष्ट नव्हतेच. राक्षसांचा संहार करणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट होते. भावासाठी प्राण देणारा लक्ष्मण, निस्वार्थ प्रेम करणारी सीता, प्रजेचा स्नेह आणि मंत्र्यांचे समर्थन श्रीरामांना सहजासहजी प्राप्त झाले नव्हते. त्यांनी ही सर्व नाती घडवली होती. अतिशय विश्वासाने, आदराने आणि प्रेमाने सर्वांचे मन जिंकले होते. ज्या वेगाने श्रीरामांनी सर्वांना जिंकले त्याहून अधिक वेगाने सर्वांचा त्यागही केला. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेचा वनवास सुरू झाला होता. रथ दक्षिण दिशेकडे जात होता. अयोध्येचे प्रजाजन रथामागून येत होतेच. राजकुटुंबातील सर्व व्यक्तींचे मन दुःखाने भरले होते. जणू अयोध्येच्या राजप्रासादातील प्राणच दूर गेला होता. उर्मिलेचे प्राणनाथही तिच्यापासून दूर घोर अरण्यात गेले होते. सर्वत्र दुःख, शोक आणि निरुत्साह होता. उर्मिलेच्या जीवनातील पुढील वेदनादायी 14 वर्षे या तिघांची प्रतीक्षा करण्यातच जाणार होती. दंडकारण्य, हिंस्र श्वापदांचे आणि राक्षसांचे निवासस्थान. सर्वत्र गर्दवन आणि डोंगरदऱ्या. उर्मिलेला अयोध्येत ठेवून लक्ष्मण या भयान प्रदेशात आला असला तरी उर्मिलेचे अंतःकरण हे त्याच्यासोबतच वावरत होते. ती शरीराने अयोध्येत असली तरी मनाने लक्ष्मणासोबतच प्रवास करत होती. शरीराने ते निसंशय खूप दूर होते. दोघांमध्ये पत्रव्यवहार होणेही शक्य नव्हते. जर लक्ष्मणाने केवळ श्रीरामांची सेवा करण्याकरता त्यांच्यासह वनात जाण्याचा निर्णय घेतला असता तर उर्मिलेसोबत पत्राद्वारे वार्तालाप करणे शक्य होते. मात्र लक्ष्मणाने हा एका प्रकारचा संन्यासच स्वीकारला होता व काही काळासाठी अयोध्येतील कुटुंबियासमवेत सर्व अनुबंध तोडले होते. लक्ष्मणाने बंधुप्रेमामुळे वनवास स्वीकारला, मात्र त्याने ही कृती करून रामकार्यात मोठा हातभार लावला होता असे अनेक ऋषींनी त्याला सांगितले. प्रथमतः लक्ष्मणालाही कळत नव्हते की त्यांच्या वनवासामागे कोणते रहस्य दडले आहे. ऋषींनी त्याचे मार्गदर्शन केले. ज्याप्रमाणे श्रीरामांच्या जन्मामागे एक विशिष्ट हेतू होता, त्याचप्रमाणे लक्ष्मणाचा जन्म देखील एका विशिष्ट कारणाकरता झाला आहे हे ऋषींनी त्याला सांगितले. लक्ष्मणाला एका अत्यंत महत्वाच्या योजनेला यशस्वी करणे भाग होते व त्यासाठी लक्ष्मणाला केवळ एक संन्यस्त सेवक म्हणून श्रीरामांसह फिरणे अनिवार्य होते. ज्याप्रमाणे भारतवर्षातील राक्षसांचा आणि प्रामुख्याने रावणाचा वध करणे हा श्रीरामांच्या जीवनाचा उद्देश होता, त्याचप्रमाणे रावणाप्रमाणे अत्याचारी आणि क्रूर असणाऱ्या लंकेचा उत्तराधिकारी संपवणे हा लक्ष्मणाचा जीवनाचा हेतू होता. श्रीरामांना या जीवनकाळात पृथ्वीवरील राक्षसांचे ओझे कायमचे संपवायचे होते आणि त्याकरिता लक्ष्मणासारखा एका व्रतस्थ वीर आणि सहाय्यकाची आवश्यकता होती. प्रत्येक यशस्वी पुरुषासह त्याचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा एक नववीर असतोच, जो त्या यशस्वी व्यक्तीला यशाकडे नेण्याचा मार्ग तयार करतो. त्यामुळे लक्ष्मणाने त्याची भूमिका ओळखून 14 वर्षांकरता संन्यस्त राहण्याचा निर्णय घेतला. उर्मिलेसह त्याने चुकूनही पत्रव्यवहार केला नाही. तो पत्र पाठवू शकला असता, कारण त्याला वनवासात राहण्याचे बंधन नव्हते. कैकेयीने त्याला वनवासात पाठवले नव्हते. मात्र संन्यस्त व्यक्तीप्रमाणे राहिल्याने काय साध्य होणार आहे हे माहीत झाल्यावर त्याने संसाराचा विचार केला नाही. या व्रतातून प्राप्त होणारी सिद्धी देवतांनाही जिंकणारा एका राक्षसाचा वध करण्यासाठी त्याला सहाय्यभूत ठरणार होती. ब्रह्मचर्याचा अर्थ स्त्रीपासून केवळ शारीरिक अंतर ठेवणे असा नसतो. ब्रह्मचर्य म्हणजे मनाचा संयम, विषयांपासून निवृत्त होऊन एका अतिदिव्य ध्येयाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करणे हा ब्रह्मचर्याचा प्रमुख उद्देश असल्याने केवळ शरीरालाच नव्हे तर मनाला देखील आवर घालणे ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्याला अनिवार्य असते.